आजही काही नास्तिक लोक म्हणतात की या जगामध्ये देव नावाची वस्तूच नाही आहे. आहेत ना असे? तुमचा जर देव असता तर तो डोळ्यांनी पाहता आला असता, पण ज्या अर्थी दिसत नाही त्या अर्थी मी देव मानत नाही. या समाजामध्ये एक नास्तिक नावाचा वर्ग आहे, जो केवळ दृश्य आणि असणाऱ्या पदार्थालाच मानतो. चक्षुर्वै सत्यम, प्रत्यक्ष प्रमाणाला महत्त्व देणारा. नास्तिक लोकांचं तत्व एकच आहे, जे डोळ्यांनी दिसतं तेवढंच मानायचं, जे दिसत नाही ते आम्ही मानत नाही. ज्या अर्थी दिसत नाही देव त्या अर्थी आम्ही देव मानत नाही. त्याला कधीतरी विचार, अरे बाबा देव मानत नाही म्हणतो, पण मला सांग हवा आहे की नाही? तो म्हणतो आहे. दिसते का? नाही. मग हवा नाही का? अशा बऱ्याच वस्तू आहेत की त्या अदृश्य स्वरूपामध्ये आहे, पण त्याची अनुभूती येते की नाही? शास्त्रकार म्हणतात, पुष्पे गंधम तिले तेलम मन्निकाष्टे पै घृतम. मला सांगा, फुलामध्ये मकरंद आहे, सुगंध आहे, डोळ्याने दिसतो का? दिसत नाही. याचा अर्थ मकरंद नाही असं थोडं आहे. तिळामध्ये तेल आहे, डोळ्याने दिसत नाही, पण त्या तेलाचा अनुभव घ्यायचा असेल तर शास्त्रकार म्हणतात त्या तिळाला रगडून बघा. त्यामध्ये असणारं जे तेल आहे ते बाहेर पडल्याशिवाय राहणार नाही. लाकडामध्ये ऑलरेडी अग्नी आहे, पण त्याला प्रगट करण्यासाठी म्हणून त्या लाकडाचं लाकडावरती घर्षण करून बघा, त्यामध्ये असणारा अग्नी प्रज्वलित झाल्याशिवाय राहणार नाही. इक्षु गुढम, संस्कृतमध्ये इक्षु शब्दाचा अर्थ होतो ऊस. ऊसामध्ये गोडी आहे, खाऊन बघा, गोडी कळेल. तसं पश्चात मानम विवेकतः, शास्त्रकार म्हणतात विवेक बुद्धीने विचार करून बघा. विश्वामध्ये व्यापक असणाऱ्या परमात्म्याचं दर्शन घेण्यासाठी जीवनामध्ये सत्संगती महत्वाची आहे. तुकाराम महाराज म्हणतात, बैसता संताचे संगती कळो आले कमळापती. पण नास्तिक माणसाच्या पायावर तुम्ही किती डोकं आपटून जीव दिला तरी तो म्हणतो देव नाही आणि देव नाही. जे शास्त्रकार आहेत त्यामध्ये एक नास्तिक शास्त्रकार झालेला. त्या नास्तिक शास्त्रकाराचं मत आहे, या जगामध्ये देव वगैरे नावाची वस्तू नाही आहे, त्यामुळे मनुष्याने जीवन जगताना निर्भय पद्धतीने जीवन जगायचं. त्याचं तत्व काय माहिती आहे? एन्जॉय. हे शरीर आपल्याला मिळाले तेवढे भोग भोगायचे. चांगलंच खायला मिळालं पाहिजे, चांगलंच प्यायला मिळालं पाहिजे, चांगलंच राहायला मिळालं पाहिजे, चांगलंच उपभोगायला मिळालं पाहिजे. या शरीराला चांगलं ठेवा, शरीराची जोपासना करा, शरीराचे लाड पुरवा. यावत जीवम सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कृतः. सुखानं जीवन जगा. ऋणम कृत्वा, चांगलं जीवन जगण्याकरता गावरान तूप खा. त्याला विचारलं, बाबा अरे गावरान तुपाचा भाव जवळजवळ 700-600 रुपये किलो आहेत, एवढं महागाचं तूप खायचं, पैसा आणायचा कुठून? तो नास्तिक म्हणतो ऋणम कृत्वा, कर्ज काढायचं कर्ज. अरे पण कर्ज काढलं ते कर्ज फेडायचं कसं काय? तो नास्तिक म्हणतो, अरे काय फेडण्याचा विचार करतो? एकदा या देहाची 3 चिमट्या राख झाली की तुला विचारतच कोण आहे? असंच कर्ज काढून 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 मरायचं आहे. असे नास्तिकवादी लोक आजही समाजामध्ये, अलीकडच्या काळात तर त्याचा भरणा खूप वाढलेला आहे. आमच्या तिकडे एक माणूस असा होता की त्याने एक माणूस सोडला नाही परिचयाचा की त्याच्याकडून त्यांनी कर्ज घेतलं नाही. कोणाकडून 10,000, कोणाकडून 20,000, कोणाकडून 50,000 रुपये. एका वेळा सगळे लोक मागायला आले. सगळ्या लोकांनी धमकी दिली, आता जर आमचे पैसे दिलेत नाही तर लक्षात ठेवा, आम्ही तुमचं बरं वाईट करून टाकू. लोकांनी अशी धमकी दिल्यानंतर यानं ठरवलं की आता लोक आपल्याला मारल्याशिवाय राहत नाही. त्या सर्वांना फोन करून सांगितलं, बघा तुम्ही अमक्या दिवशी अमक्या तारखेला इतक्या वाजता या ठिकाणी या, तुम्हा सर्वांचे कर्ज पैसे देऊन टाकतो. सर्व लोकांना एका वेळा एका ठिकाणी बोलवलं. सगळे लोक एकाच वेळा त्या ठिकाणी मागण्यासाठी त्याच्या घरी आले. गावात आल्यानंतर सगळ्या लोकांनी विचारलं, का म्हटले अमक्यांचं घर कुठे आहे, अमके गृहस्थ कुठे राहतात? सांगणाऱ्याने सांगितलं, तुम्ही 10 मिनिटं इथंच थांबा, तुम्हाला 10 मिनिटांत ते इथंच भेटणार आहे. खरं तर 10 मिनिटांत ते तिथंच भेटलं, पण चौघांच्या खांद्यावर. ते लोक लागलेत ना रडायला.
त्या गावातल्या लोकांनी विचारलं, का रडता? म्हटलं, आम्ही यांना भरपूर पैसे देऊन ठेवले होते, पैसे मागण्यासाठी या ठिकाणी आलो ना, आमच्या सगळं पैशाचं वाटोळ करून मेला म्हणे हा. आता काय फायदा रडून? ऋणम कृत्वा घृतम पिबेत, हे नास्तिक लोकांचं तत्व आहे. कर्ज काढून मरा, सुखानं जीवन जगा, काय फेडण्याचा विचार करता? विचारच करू नका. नास्तिक लोक केवळ प्रत्यक्ष प्रमाणाला महत्त्व देतात. जाऊ द्या. सूरदासजींना सांगायचं, सूरदासजी सांगा आज देवाने कोणते वस्त्र परिधान केलेले आहे. आता सूरदासजी हे डोळ्याने आंधळे आहे. सूरदासजींना डोळ्याने दिसत नाही, पण ज्ञानचक्षु त्यांची इतके प्रबल होते. सूरदासजींचा अधिकार फार मोठा होता. विठ्ठलनाथ गोस्वामीजींचे सर्व मुलं सांगायचे, महाराज सांगा आज देवाने कोणते आभूषण घातले, कोणते वस्त्र परिधान केले. सूरदासजी तसंच्या तसं हुबेहूब सांगायचे, तसंच घडायचं डोळ्यांनी आंधळे असताना सुद्धा, की आज देवाने श्वेतांबर धारण केला, देवाने रक्तांबर धारण केला, देवाने आज पीत वस्त्र धारण केले. जसंच्या तसे हुबेहूब सांगायचे, तसंच निघायचं. विठ्ठलनाथ गोस्वामीजींच्या मुलांना आश्चर्य वाटायचं, कदाचित काकताली न्यायाप्रमाणे तर होत नसेल. ते बाळ कुणाचं आहे? मुलांना सांभाळत जा जरा, सावकाश. एक दिवस काय झालं की या विठ्ठलनाथ गोस्वामीजींच्या मुलांनी सूरदासांची परीक्षा घेण्याचं ठरवलं. लक्ष द्या. आज ना देवाला वस्त्रच घातले नाही, लड्डू गोपालजीला दिला नागडा ठेवून. सूरदासजी डोळ्यांनी आंधळीने सांगितलं म्हणे, महाराज आज सांगा देवाने कोणते वस्त्र घातले, देव कसा दिसतोय? सूरदासजी म्हटले, खरं सांगू, आजच्या सारखा देव तर कधी दिसला नाही, दिसणार पण नाही. अरे पण महाराज सांगा ना, वस्त्र कोणते घातले, रक्तांबर, श्वेतांबर, पितांबर? सूरदासांनी सांगितलं म्हणे, आजचा सारखा देव सुंदर कधी दिसलाच नाही, दिसणार पण नाही. अरे पण महाराज सांगा तर खरं. आणि मग मात्र आपल्या त्या सूरदासांनी सांगितलं, आज माझ्या परमात्म्याला तुम्ही वस्त्रच घातले नाही, पण असं समजू नका की माझा कृष्ण, माझा गोपाल हा सुंदर दिसत नाही म्हणून. अरे तुम्ही त्याच्या गळ्यामध्ये जी सुंदर माळ घातली ना मोत्याची, ती इतकी शोभून दिसते, कोटी सूर्याचं तेज त्याच्या सौंदर्यापुढे लोपावं एवढा परमात्मा सुंदर दिसू लागलेला. भक्त मंडळी या गोष्टीचा आनंद घेतात. सर्वचे सर्व विठ्ठलनाथ गोस्वामीजींचे मुलं सूरदासांना शरण येतात. महाराज, अरे आपल्याला जरी चर्मचक्षु नसले पण ज्ञानचक्षु आपले प्रबल आहे. महात्म्यांनी दृष्टी मिळवली, ज्ञानदृष्टी. सामान्य चर्मचक्षु हे केवळ भौतिक जगत पाहू शकतं, लौकिक जगत पाहू शकतं, पण परमात्म्याला ज्या दृष्टीने जाणण्याचं ज्ञान होतं ते ज्ञानचक्षु आहेत, ते संतांनी आपल्या जीवनात प्राप्त केले. तुम्हाला माहिती असेल, आमच्या विदर्भामध्ये एक संत होऊन गेले, अमरावती जिल्ह्यामध्ये, माधांचे गुलाबराव महाराज. नाव ऐकून असाल. खूप वाङ्मय त्यांचं उपलब्ध आहे. वारकरी होते, डोळ्यांनी आंधळे. ज्ञानोबारायांना ते स्वतःची कन्या म्हणायचे. ज्ञानेश कन्या गुलाबराव महाराज असं तुम्ही ऐकलं असेल. डोळे नव्हते. चरित्र माहिती आहे कसं आहे? ज्ञानोबारायांच्या आळंदी क्षेत्रामध्ये कोणी गृहस्थला घेऊन गेले. समाधी मंडपाच्या बाहेर जो गाभाऱ्याच्या बाहेर जो मंडप आहे, त्या मंडपामध्ये बाहेर बसले. त्यांच्यासोबत आलेला जो गृहस्थ होता त्याला सांगितलं, जा आणि माऊलीचा अभिषेक कर. तो गृहस्थ माऊलीचा अभिषेक करण्यासाठी आतमध्ये गेला. समाधीचा अभिषेक चालू आहे. गुलाबराव महाराज बाहेरच्या त्या सभामंडपामध्ये बसलेले. ज्यावेळा अभिषेक चालू होता, गुलाबराव महाराज डोळ्यांनी आंधळे असताना आवाज दिला, अरे थांब, पहिल्यांदा बोटातली अंगठी काढून बाजूला ठेव, माझ्या ज्ञानोबारांना त्रास होऊ लागलेला आहे. बघा, डोळ्यांनी दिसत नाही पण ज्ञानचक्षु महात्म्यांचे किती प्रबल असतात. मग आजही बघा, आळंदीला ज्ञानोबारांच्या समाधी मंदिरामध्ये माऊलींचा जो फोटो लागलेला आहे, हा गुलाबराव महाराजांनी सांगितल्याप्रमाणे तयार केलेला फोटो आहे. जिकडे तिकडे महाराष्ट्रामध्ये ज्ञानोबारांचा जो फोटो आपण पाहतो, तो गुलाबराव महाराजांनी
चित्रकाराकडून तयार करून घेतलेला आहे. ओरिजिनल जो फोटो आहे ज्ञानोबरायांचा तो माऊलीच्या समाधी मंदिरामध्ये लागलेला आहे. महाराजांनी काढलेला तो फोटो त्यावेळचा आहे, जाऊन बघा कधीतरी. कोणत्याही अवस्थेमध्ये बघा परमात्मा सुंदर आहे. कार्तिक महिन्यामध्ये परमात्मा गोपाल झाले. भगवान शुकदेव सांगतात, परीक्षित अनेक लीला परमात्मा गोकुळामध्ये करू लागलेले आहेत. वृंदावनामध्ये कालिया सर्पाचं मर्दन भगवंत करतात. विस्तृत प्रसंग आहे, स्पर्श करून जातो. कालिया नावाचा सर्प यमुनेच्या डोहामध्ये राहतोय. त्याच्या वास्तव्यामुळे ते जे पाणी आहे ते अपवित्र झालं होतं, दूषित आणि विषारी झालं होतं. पाणी पिण्यासाठी आलेली गोमाता मरून पडायची. पक्ष्यांचा थवा वरून जरी गेला तरी थवाचा थवा मरून खाली पडायचा, इतकं विष. परमात्म्याने विचार केला, माझी गोमाता मेली, पशुपक्षी मेल्या जातात, असं म्हणून भगवंत स्वतः त्या ठिकाणी चेंडूचे निमित्त करून खेळ खेळण्याच्या उद्देशाने कालिया डोहामध्ये प्रवेश करतात. कालिया सर्पाशी युद्ध करतात. त्याच्या फणावर ते नृत्य करतात. त्याला सांगितलं गेलं की बघ तू इथं थांबू नको. तो शरण आला. त्याच्या पत्न्या त्याला विनंती करतात, ऐका त्यांचं, हे भगवंत आहेत. भगवंतांनी सांगितलं, हे बघ तुम्हाला शरण आलेलं आहे, इथं राहू नको. कालिया सर्पाने विचारलं, कुठं जाऊ? समुद्रामध्ये जा, रमणक द्वीपामध्ये. कालिया निघून गेला. त्यानंतर वस्त्रहरणाचा प्रसंग येतो आहे. परमात्म्याने ही लीला सुद्धा अद्भुत केलेली आहे. भगवान शुकदेवांना परीक्षित राजाने प्रश्न विचारला, महाराज, परस्त्रियांचे वस्त्रहरण करणं हा कुठला धर्म आहे? भगवान शुकदेव सांगतात, परीक्षित, अरे मी तुला कित्येकदा सांगितलं की हे योगेश्वर परमात्म्याची लीला आहे म्हणून. अग्नीमध्ये कोणतेही वस्त्र जाळले तरी अग्नी जाळून भस्म करतो, तसं परमात्म्याच्या ठिकाणी कोणता गुणदोष राहत नाही. आणि राहिली गोष्ट वयाची, ज्यावेळेला भगवान कृष्ण परमात्म्याने गवळणीचे वस्त्र त्या ठिकाणी लपवले त्यावेळेला देवाचं वय किती होतं? 5 वर्षाच्या काळामध्ये मुलांच्या अंतःकरणामध्ये काम भावना नसते. देवाची ही तर अद्भुत लीला आहे. देवातून याच्यातून देवाला काहीतरी संदेश द्यायचा होता. निर्वस्त्र अवस्थेमध्ये स्नान करणाऱ्या गोपिका होत्या, त्यांना देवाने मार्गदर्शन केलं. भगवान शुकदेव परमात्म्याच्या लीलांचं वर्णन करून सांगतायत. गोवर्धन लीलेचा प्रसंग शुकदेव पुढे कथित करतात. भगवान शुकदेव सांगतात, परीक्षित, परमात्मा कृष्णाच्या वृंदावनामध्ये वास्तव्याला होते. प्रतिवर्षी दिवाळीच्या पिरियडमध्ये जे वृंदावनवासी होते ते इंद्राचं दरवर्षी पूजन करायचे. दरवर्षी इंद्राचं पूजन होत असताना एक दिवस झालं असं की यशोदामाई नैवेद्य तयार करीत होत्या. भगवान कृष्ण यशोदामाईकडे गेले आणि भगवंतांनी सांगितलं, मैया, मला काहीतरी खायला दे ना. यशोदामाईने सांगितलं, खबरदार कृष्ण, हात लावू नको, आपण खाल्लं की देवाला चालत नाही, उष्ट होतं. भगवंत रडत रडत नंद बाबाकडे येतात. बाबाला सांगितलं, बाबा, आज आपल्याकडे कशाची पूजा आहे? अरे मैयाला मी काही खायला मागितलं तर मला लांबवलं, मला दूर ठेवलं, हाताने स्पर्श सुद्धा करू दिला नाही. काय भानगड आहे ते सांगा. आणि मग नंद बाबांनी कृष्ण परमात्म्याला आपल्या मांडीवरती घेतलं. कृष्णा जवळ आहे, मी तुला सगळं समजावून सांगतो. आज आपल्याकडे इंद्र महाराजांची पूजा आहे. दरवर्षी आपण या प्रसंगी इंद्र महाराजांची पूजा करतो. कशा करता? इंद्राची पूजा केल्यानंतर मुसळधार पावसांचा वर्षाव होतो. आपल्या गायींना चरण्यासाठी गवत मिळतं, अन्नधान्य मुबलक प्रमाणामध्ये आपल्याला उपलब्ध होतं. त्यासाठी म्हणून इंद्राची पूजा आपल्याला दरवर्षी करावी लागते. पर्जन्यो भगवान इंद्रो मेघस्तस्यात्ममूर्तयः. नंद बाबांनी ज्यावेळा कृष्ण परमात्म्याला असं समजावल्यानंतर भगवंत सांगतात, बाबा, अरे प्रत्येकाचा मृत्यू, प्रत्येकाचा जन्म हा जर कर्माने होत असेल, कर्मणा जायते जंतु कर्मणेव विलीयते, सुखम दुःखम भयम क्षेमम कर्मणेवाभिपद्यते. तर मग इंद्राची पूजा कशा करता? अरे 100 यज्ञ करतो आणि मग याला इंद्रपद प्राप्त होतं. हा देव कसला? हा तर जीव आहे.
जीवाची आणि पूजा करण्यामध्ये काय फलश्रुती आहे? माझा ऐका, इंद्राची पूजा बंद करा, गोवर्धन महाराजांची पूजा चालू करा. आपल्यासाठी सर्वश्रेष्ठ देवता आहे गोवर्धन, जे प्रत्यक्षात विष्णू परमात्म्याचं रूप आहे. बाजूला काही गोपवासी बसलेले होते. वृंदावनामध्ये वास्तव्य करणारे काही ग्रामस्थ त्या ठिकाणी ते म्हणायला लागले, नंद बाबा, कृष्णाचं म्हणणं आम्हाला काही अंशतः बरं वाटतंय, आम्हाला पण योग्य वाटतंय. कृष्ण दिसतो लहान पण गोष्टी फार मोठ्या करतोय. आमचं तर मत आहे की कृष्णाचं आपण ऐकावं. अरे इंद्र देव थोडाच आहे, 100 यज्ञ केल्यानंतर त्याला इंद्रपर प्राप्त होतं. असं करू, आपण कृष्णाच्या म्हणण्यानुसार गोवर्धन महाराजांची पूजा करू. सर्वांनी निर्णय घेतला आणि सर्व ग्रामस्थ इंद्राची पूजा सोडून गोवर्धन महाराजांची पूजा करण्याची तयारी करतात. अनेक बैलगाड्यांमध्ये अभिषेकाचं साहित्य सोबत घेतलं आहे. कित्येक मडक्यांमध्ये लोणी आहे, कित्येक मडक्यामध्ये दही घेतलेलं आहे, कित्येक मडक्यामध्ये त्या ठिकाणी दूध घेतलेलं. बैलगाडीमध्ये सगळं साहित्य वस्तू ठेवलेल्या गोवर्धन महाराजांची पूजा करण्यासाठी निघाले. शांडिल्य मुनींना त्या ठिकाणी निमंत्रित केलं, असं वर्णन भागवतात आहे. सर्वचे सर्व गोवर्धन महाराजांची पूजा करण्यासाठी येऊन थांबले. अनेक गोपवासी त्या ठिकाणी मडक्याने पाणी आणायचे, गोवर्धनाच्या पायथ्याशी टाकायचे, पण त्याचे चरणही ओले झाले नाही. भगवंताने डोळे बंद केले आणि त्याच ठिकाणी गंगा मातेचं प्रगटीकरण केलं. मानसी गंगा त्याला म्हटलंय. आजही तुम्ही वृंदावन त्या ठिकाणी जा, तिथं कुंड आहे, ती मानसी गंगा म्हणून त्या ठिकाणी परमात्म्याने प्रगट केलेली आहे. भगवंताच्या त्या गोवर्धनाच्या पायथ्याशी अभिषेक करण्यात आला. पूजा करून घ्या तुम्ही याची. गोवर्धनाची पूजा अक्षत कुंकू फुल वाहून करून घ्या. आणि गोवर्धन महाराजांचं पूजन त्या ठिकाणी चालू आहे. पूजन झालं, जय जयकार केला. नैवेद्य सेवन झाल्यानंतर जय जयकार इंद्राच्या कानावर गेला, गोवर्धन महाराज की जय. हा नाद ज्या वेळा इंद्राच्या कानावरती गेला, नारदांना विचारलं, महाराज कशाचा ध्वनी आहे? नारदाने सांगितलं, म्हणे इंद्र महाराज, अनेक वर्षापासून चालत असणारी तुमची पूजा बंद केली या कृष्णाने, आणि जाऊन बसला चतुर्भुज रूप धारण करून स्वतःचं पूजन करून घेतोय. इंद्राचा पारा गरम झाला. वरुण देवतेला, अग्निदेवतेला, वायुदेवतेला त्या ठिकाणी पाचारण केलं, जा मुसळधार पाऊस पडू द्या, सर्वच सर्व वाहून गेलं पाहिजे, प्रलयकालीन स्थिती निर्माण झाली पाहिजे. परिणाम प्रलय काल जणू काही निर्माण झाला अशी स्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली. वारा सुटलेला आहे, मुसळधार पावसाचा वर्षाव होतोय. वरुण देवता त्या ठिकाणी पावसाचा वर्षाव करू लागले. सगळे गोपाळ वासर धावू लागले, धावा धावा पळा पळा, इंद्राचा कोप झाला. काही वृद्ध होते म्हणा लागले, बघ कृष्णा, तुझ्या म्हणण्यानुसार आपण इंद्राची पूजा बंद करून गोवर्धनाची पूजा प्रारंभ केली, इंद्राचा कोप झाला, आता आम्ही काय करावं? भगवान म्हटले, काळजी करू नका, ज्या गोवर्धनजींची आपण पूजा केली तेच आपलं रक्षण करतील. सर्वांनी डोळे बंद करा, ध्यान करा गोवर्धनजींचं. सर्वांनी डोळे बंद केले आणि जसे डोळे बंद केले, परमात्मा कृष्ण त्याने तो जो गोवर्धन पर्वत आहे तो आपल्या एका कळांगेवरती धारण केला. गिरधारी भगवान की जय. एका कळांगेवरती परमात्माने तो गोवर्धन पर्वत धारण केलेला आहे. आणि सर्वचे सर्व गोपवासी ज्यावेळा डोळे उघडून बघतात तर काय, परमात्माने तो गोवर्धन पर्वत करांगेवरती धारण केलेला. सर्वांना नवल वाटलं. मग कोणी आपला हात लावला, कोणी डोकं लावलं, कोणी खांदा लावला. 7 दिवस 7 रात्रीपर्यंत तो गोवर्धन पर्वत परमात्माने करांगेवरती धारण करून ठेवला. गोवर्धन पर्वताचा आकार सुरुवातीला मर्यादित होता, पण देवानी ज्या वेळा करांगडेवरती धारण केला, 84 कोस व्रजमंडळ त्याची व्याप्ती झाली. 4 दिवस झाल्यानंतर गोपाळ म्हणायला लागले, कृष्णा तुझा हात दुखला असेल, हात काढून घे आणि थोडा वेळ विश्राम कर. भगवान म्हटले, अरे मी जर हात काढला तर तुमचं रामनाम सत्य होईल. गोपाळ म्हटले, अरे तुझ्याने काही बिघडत नाही, तू हात जर काढला तर घे काढून. भगवान म्हटले, बघा बरं, मी जर हात काढला तुमचं रामनाम सत्य होईल. गोपाळ म्हटले, मग तुझं काय म्हणणं आहे की हा पर्वत तू एकट्याने धारण केलेला आहे? भगवान म्हटले, हो. म्हणले, कशावरून?
म्हणे आम्ही तर भगवान आहोत, आम्ही तर ईश्वर आहोत. गोपाळ म्हटलंय कृष्णा या फालतूच्या गोष्टी करणं बंद कर, गुपचूप मांडीवरती झोपी जा. भगवान म्हटले बघा बरं, मी जर झोपलो ना तुम्ही झोपले समजा. म्हणजे तुझं काय म्हणतंय की हा पर्वत तू एकट्याने धारण केलेला आहे. आता देवाची ती माया होती, मायेचं आवरण देवानी सर्वांवरती घातलेलं होतं ना. भगवान म्हटले हो हो, हा पर्वत मी स्वतः धारण करून ठेवलेला आहे. गोपाळ म्हटले तू फालतूच्या गोष्टी करणं बंद कर, चुपचाप झोपून राहा बरं. भगवान म्हटले बघा बरं, मी हात काढतो आता. गोपाळ म्हटले हो हो घे काढून. देवाने पूर्णपणे हात तर काढला नाही, पण जी करांगडी होती ते फक्त थोडी वाकडी केली. आणि जशी वाकडी केली तो पर्वत खाली येऊ लागला. सगळे घाबरले, अरे कृष्णा थांब थांब, जसं होतं तसं राहू दे. पुन्हा करांगडी सरळ केली, ती गोवर्धन पर्वत पुन्हा धारण करून ठेवला. सर्वांना नवल वाटलं. गोपाळाने विचारलं कृष्णा तुला सांगावंच लागेल की हा पर्वत तू एका करांगडीवरती कसा धारण केला. भगवंतानी कर्तृत्वाचा अभिमान आपल्याकडे घेतला नाही. परमात्मा कृष्ण म्हणायला लागले कछु माखन को बल बढ़ो, कछु गोपी करी सहाय, श्री राधे जी की कृपा से मैंने गिरधर लियो उठाए. गोपाल कृष्ण भगवान की जय, लाल की जय, गिरधारी भगवान की जय. तेव्हापासून परमात्मा कृष्णाला एक नाव पडलं, गिरीधारी. गिरी म्हणजे पर्वत, धारण करणारा, म्हणून त्याला गिरधारी म्हटलं जातं. गोवर्धन लीलेचा प्रसंग भगवान शुकदेवांनी कथित केल्यानंतर देवाच्या पुढच्या लीला वर्णन करतायत. 2 मिनिटं भजन करा. बघा आज आपला दिवस हा 6वा आहे आणि देवाच्या लग्नापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. देवाचं लग्न सोहळा म्हटलं की या ठिकाणी झाकी वगैरे या सगळ्या व्यवस्था असल्या तर त्याच्यामध्ये उल्हास घेऊन आणि आनंद व्यक्त केला जाऊ शकतो. पण आपण गोवर्धन लीलेचा प्रसंग प्रत्यक्षात आपण या ठिकाणी गोवर्धनजीचं पूजन केलेलं आहे. पुढच्या ज्या काही लीला आहे त्या मी थोडंसं शॉर्ट करण्याचा प्रयत्न करतो, कारण माझ्यासमोर जसा गोवर्धन पर्वताचा पहाड उभा आहे तसं देवाच्या लीला माझ्यासमोर बऱ्याचशा सांगायच्या आहेत, पण स्पर्श करून मी जाणार आहे. दशम स्कंदामध्ये मी सांगून गेलो की 350 अध्याय आहेत. अक्रूजीला सांगितलं तर वेळ करू नका, लवकर रथ ह्या ठिकाणाहून हाकलवा. करता करता रथ मथुरेच्या त्या वृंदावनाच्या सीमेपर्यंत येऊन पोहोचला. यशोदा माई कृष्ण कृष्ण विलाप करीत रथाच्या मागे धावते. परमात्माने मागे वळून बघितलं की यशोदा माई रथाचा पाठलाग करते. अक्रूजीला सांगितलं थांबवा. रथ थांबवला. परमात्मा रथाच्या खाली उतरले. यशोदा माई ज्यावेळेला रथाजवळ आले, परमात्माने कडकडून यशोदा माईला मिठी मारली. यशोदेने सांगितलं कृष्णा आज 11 वर्ष 56 दिवसानंतर मला माहिती झालं की तू माझा पुत्र नाही आहे, म्हणून माझी एक विनंती आहे, एकदा तू मडके फोडले म्हणून मी तुला उखळाला मानले होतं. आयुष्यात ही गोष्ट शक्य झालं तर कधी आठवू नको. भगवंताने यशोदा माईला अभिवचन दिलं, मैया सगळ्या गोष्टी विसरेल पण तुझ्या स्नेहाला कधी विसरणार नाही. बस आता मला जाण्याची आज्ञा दे. यशोदा माईच्या नेत्रातलं पाणी थांबता थांबत नव्हतं. भगवंत रथामध्ये बसले. अक्रूजीला सांगितलं चला आता. रथामध्ये बसून परमात्मा निघून गेले. यमुना बाग ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी येऊन थांबलेत. गोपाळ आणि नंदबाबा आधीच येऊन त्या ठिकाणी थांबलेले होते. परमात्म्याने यमुनेमध्ये स्नान केलं, हातामध्ये पाणी घेतलं, संकल्प केला उद्याचा सूर्यास्त नंतर होईल, पहिल्यांदा वध करेल मी अदुष्ट कंसाचा. मथुरेच्या सीमेवरती सर्वचे सर्व येऊन पोचले. गोपाळ म्हणायला लागले कृष्णा आम्हाला ना मथुरेची शोभा पाहण्याची इच्छा आहे. आम्ही ऐकून आहोत मुंबईसारखं मोठं शहर आहे म्हणून. काल आमचे महाराज मंडळी गेले होते फिरायला समुद्र सपाटीवर.
आम्हाला मथुरेची शोभा पाहण्याची इच्छा आहे. सर्व गोपाळ बलराम कृष्ण त्या रथामध्ये बसले. कंसानी सर्वांना सांगितलं होतं, बघा कोणीही रस्त्यामध्ये उभं राहून स्वागत करू नका. हजारो स्त्री पुरुष भगवंताच्या अंगावरती फुलांचा वर्षाव करू लागले. भगवान शुकदेव सांगतात, परीक्षित ते दृश्य डोळ्यासमोर आलं. मथुरेमध्ये असणाऱ्या ज्या स्त्रिया होत्या, इमारतीवरून देवाच्या अंगावरती फुलांचा वर्षाव करीत असताना आपसामध्ये चर्चा करतात. एक म्हणायला लागली, का ग हा गौरवर्णीय आहे, हा कोण आहे? ते दुसरी सांगू लागले, मी तर ऐकलं हा बलराम आहे म्हणून, आणि जो लहान सावळ्या वर्णाचा हा तर कृष्ण आहे. एक म्हटले, अगं मी तर असं ऐकलं या दुष्ट कंसाने या दोन्ही बाळांना मारण्यासाठी बोलवलेले म्हणून. तिसरी म्हटले, हा ऐकलं तर मी पण आहे. हे भगवान, अरे एवढ्या लहान लहान मुलांना मारण्याचा भाव तर या दुष्ट कंसाच्या मनामध्ये कसं काय निर्माण होतो? सर्वच्या सर्व ज्या मथुरा वासिनी होत्या विनंती करतात, देवी देवतेला, हे देवता, हे दुर्गा माता, हे जगदंबा माता, आम्ही जेवढं काही व्रतवैकल्य उपासना ध्यानधारणा केली असेल त्या सर्वांचं सामर्थ्य यांना अर्पण कर, अशी कामना करतात. भगवान शुकदेव सांगतात, रथामध्ये कृष्ण बलराम गोपाळ बसले, मथुरेची शोभा पाहण्यासाठी निघाले. आता जे लहान लहान गोपाळ होते ते गोपाळ कृष्णाला म्हणायला लागले, कृष्णा आम्हाला तर मोठी लाज वाटू लागली गड्या. भगवान म्हटले, का? अरे ज्या वस्त्रावरती आम्ही गायी चरण्यासाठी जातो तेच वस्त्र परिधान करून आलेलो आहोत, आणि मथुरेमध्ये असणाऱ्या मोठ्या घराण्यातल्या स्त्रिया आम्हाला बघतायत, काय करावं सुचत नाहीये. भगवान म्हटले, काळजी करू नका, तुम्हा सर्वांच्या नवीन वस्त्राची व्यवस्था मी करून देतो. देवानी आपला रथ वळवला यमुनेच्या काठी. आता काय झाले की ते यमुनेच्या काठी महाराज कंसाचे वस्त्र धुणारा, वस्त्र क्षालन करणारा एक परीट त्या ठिकाणी होता. कंसाचे वस्त्र धुवायला आणि तो धुत होता. बाजूला एका दोरीवरती काही कपडे त्या ठिकाणी वाळवायला टाकलेले होते. भगवान कृष्ण जवळ गेले आणि त्या परीटाला विनंती केली, मामाजी रामराम. आता मामाच्या गावातले मामाच असतात ना सर्व. आमची अशी विनंती आहे की हे माझे मित्र आहेत गोपाळ, यांना वस्त्र नाहीये, आणि आपल्याकडे असणारे जे वस्त्र आहेत महाराज कंसाचे काही वस्त्र या मुलांना गोपाळांना देऊन टाका, आणि ज्यावेळा हे परत जातील त्यावेळा कंसाचे वस्त्र सर्व परत करून देण्यात येईल. तो जो परीट होता तो चिडला. परीट म्हणायला लागला, अरे राणामध्ये गायी चारणारे गुराखी, तुम्ही इच्छा करता महाराज कंसाचे वस्त्र परिधान करण्याची? लवकर इथून निघून जाणार, तर जे काम महाराज कंस उद्या करणार आहे ते मी आजच करणार आहे, आजच करून टाकेल, चला निघा लवकर. एक गोपाळा म्हटला, कृष्णा बघ कसा बोलतो. भगवान म्हटले, काळजी करू नका. पुन्हा भगवंतांनी विनंती केली, देऊन टाका ना, काय बिघडतं. इतका राग आला की हातामध्ये काठी घेतली, म्हणतात की परमात्म्याला मारण्यासाठी धावला. देवानी त्याच्या आणि गालावर ते एक मारली की मुंडकं धडापासून वेगळं करून टाकलं, रामनाम सत्य करून टाकलं. मग तिथे जे परीट होते वस्त्र क्षालन करणारे, आपापले गाठोडे आपापले कपडे टाकून पळाले. अरे धावा पळा, पुतना मारणारा आला, पुतना मारणारा आला, सर्वचे सर्व गेले पळत. कृष्णाने सांगितलं, बघ आता एक काम करा, ज्याला जे जे वस्त्र पाहिजे ते या कंसाचे सर्वांनी परिधान करून घ्या. लहान लहान गोपाळांनी ज्यावेळा कंस महाराजांचे वस्त्र परिधान केले, आता ते माप घेऊन थोडं शिवलेले होते. लहान लहान गोपाळ एका एका सदरामध्ये 4-4 बसतील एवढे ते कपडे होते. ज्यावेळा गोपाळांनी ते सदरा ते कपडे घालण्याचा प्रयत्न केला, गोपाळ म्हटले, कृष्णा अरे कपडे तर एवढे मोठे आहेत की रस्ता झाडायची स्वतंत्र गरजच नाही, सगळे रस्ता झाडत निघालोत आम्ही. भगवान म्हटले, काळजी करू नका, सर्वांच्या वस्त्राची व्यवस्थित व्यवस्था करून देतो. सगळ्या गोपाळांना एका पुन्हा रथामध्ये बसवलं, आणि भगवंताचा एक भक्त राहतोय शिंपीत, त्याच्या घरी परमात्मा जातात. देवाला बघितल्याबरोबर आनंद झाला, या ना केशव, या ना परमात्मा, काय सेवा करू. भगवंतांनी सांगितलं, माझे मित्र आहेत, यांच्या मापाचे सगळे वस्त्र करून दे. तो म्हटला, जशी आपली आज्ञा. सर्वांचे वस्त्र त्या मापाचे करून दिले. पुन्हा रथामध्ये बसले. भगवान शुकदेव सांगतात, परीक्षित रथामध्ये बसून पुढे जातच होते की एक 3 ठिकाणी वाकडी असणारी कुरूप स्वरूपाची असणारी स्त्री त्या ठिकाणी भगवंताला दिसली. हातामध्ये एक वाटी आहे चांदीची, त्या चांदीच्या वाटीमध्ये चंदनाची उटी.
देवानी तिच्याकडे बघितलं, तिला विचारलं, हे सुंदरी तू कोण आहेस? वास्तविक ती सुंदर नव्हती. सुंदरी शब्द ऐकल्याबरोबर तिला असं वाटलं की मला सुंदरी म्हणणार हा कोण आहे. मनरूपी मयूर तिचा नाचू लागला. तिने आपला त्या ठिकाणी परिचय दिला. कात्वा वरे वै तद्वानुलेपनम कास्याम गणिवा कथय स्वसाधुनः देहावयोरंगमुलय मुत्तमो श्रेयस्ततेन चिरात् भविष्यति. कात्वा वरे वै तदुहानुलेपनम. हे सुंदरी, तुझ्या हातामध्ये असणारी जी उटी आहे हे कुणाकरता घेऊन निघालेली आहे? तिनं आपला परिचय देताना सांगितला, दास्यास्म्यहम सुंदर कंस संमता त्रिवक्र नामा हेनुनेप कर्मणी मद्भावितम भोजपते रतिप्रियम विना युवाम कोण्यतमस्त दर. भागवतामध्ये वर्णन आहे. मी महाराज कंसाची दासी सैरेंद्रिय, पण 3 ठिकाणी वाकडी असल्यामुळे लोक मला कुब्जा असं म्हणतात. मी जर दिसली तर लोक मान वळवतात, दिशा बदलवतात. भगवान म्हटले, एक काम करा, तुम्हाला जर उचित वाटत असेल तर ही उटी आमच्या सर्वांच्या मस्तिष्काला लावून द्या. तिने सांगितलं, अरे या उटीला लावण्याच्या योग्यतेचे फक्त तुम्ही दिसता. म्हणून तिने ती उटी आहे सर्व गोपाळांच्या मस्तिष्काला लावली. परिणाम भगवान कृष्ण परमात्माने तिला स्पर्श केला. 3 ठिकाणी वाकडी असणारी कुब्जा सरळ केली आणि तिला सौंदर्य प्राप्त करून दिलं. अप्सरेसारखी सुंदर दिसू लागली. परमात्मा कृपा करतो त्यावेळेला हे सगळं घडतं. करता करता परमात्मा त्या ठिकाणी गेले की ज्या ठिकाणी महाराज कंसाने धनुष्य ठेवला होता, जो भगवान शंकराने दिला होता आणि सांगितलं होतं हा धनुष्य कोणी तोडणार नाही, जो तोडेल तो तुला सोडणार नाही. देवाने तो क्षणात धनुष्य तोडला. आवाज आला, इतका आवाज आला की भूकंप झाल्यासारखा. त्या ठिकाणी पडता पडता राहिला कंस. सेनापती सैनिकांना विचारलं, का रे ध्वनी कशाचा आहे? म्हणे महाराज कृष्ण आलेला आहे आणि तुमचा तो धनुष्य त्यांनी तोडलेला आहे. तेव्हापासून त्या कंसाला अपशकुन स्वरूपाचे स्वप्न दिसू लागले. गाढवावर बसल्याचे स्वप्न दिसू लागले. तेलाने स्नान करण्याचे स्वप्न दिसू लागले. जेवायला बसला तरी त्या ताटामध्ये त्याला कृष्ण दिसतोय. घाबरला. या दुष्ट कंसाने रंगमंच तयार केला होता. उंच सिंहासनावर ते बसलेला स्टेडियम. मध्यंतरी अनेक पहिलवान त्या ठिकाणी बोलवलेले होते. कुल्यापिडी नावाचा हत्ती त्या ठिकाणी देवाला मारण्यासाठी सोडला. देवाने त्याला उचललं, गरागरा फिरवलं, त्याचं कल्याण केलं. पहिलवान आले होते मारण्यासाठी. ते पहिलवान भगवंतानी मारून टाकले. थेट त्या ठिकाणी गेले. नारळ हातात घ्या. नारळ नारळ. दगड आहे का? दगड आणलाय? दगड मगाशीच सांगितलं होतं तुम्हाला. इथे या, याच्यावर पुढं चालते, काय होत नाही. तुम्ही नारळ घेऊन इकडे या फरशीवर. इथे पुढं मुहूर्त निघत चालला. इथे फरशी आहे, याच्यावरच पुढं. आणला इकडे बघा. कंस मरेल त्यावेळेला फोडायचा. एका दणक्यात फुटलं पाहिजे. अनेक पहिलवान भगवंताला मारण्यासाठी सोडले. हजारो स्त्री पुरुष त्या रंगमंचावरती बसलेले आहेत. परीक्षित ते दृश्य डोळ्यासमोर. प्रत्येकाचा देवाला पाहण्याचा भाव वेगळा आहे. म्हातारे लोक आहेत ते कृष्ण परमात्म्याला नातवाप्रमाणे पाहत आहेत. जे ज्ञानी आहेत त्यांना परमात्मा दिसू लागला. योगी आहेत त्यांना परमात्मा दिसू लागला. जे बालगोपाल आहेत त्यांना मित्राप्रमाणे दिसू लागला. कंसाला आपला काळ दिसू लागलेला आहे. प्रत्येकाचा भाव देवाला पाहण्याचा वेगवेगळा आहे. परीक्षित ते दृश्य डोळ्यासमोर. मोठमोठे पहिलवान आले. त्या सर्वांना कृष्ण बलरामाने मारून टाकलं आणि थेट उडी घेतली महाराज कंसाच्या सिंहासनावरती. कंसाच्या डोक्यावरती असणारा मुकुट हाताने बाजूला पडला. कंसाचे केस धरले, सिंहासनावरून खाली ओढलं. कंस म्हणा लागला, खबरदार कृष्णा, केस पकडण्याची रीत तुझी बरोबर नाही, केस सोडून दे. भगवान म्हटलंय, केस का पकडले तुला माहिती आहे? अरे आजपासून 30 वर्षाआधी माझ्या देवकी मातेचा विवाह वसुदेवांसोबत झाला होता आणि तुला माहिती झालं की मी तुझा काळ असणार आहे. माहिती झाल्याबरोबर तू माझ्या आईचे अशाच पद्धतीने केस धरून खाली ओढलं होतं.
त्याचं स्मरण करून देण्यासाठी आज मी तुझे केस पकडले, आज तुला सोडणार नाही. माझं रूप डोळे भरून पहा, कारण माझ्या स्वरूपात तुला विलीन व्हायचं आहे. केस धरून खाली ओढलं, छातीवरती बुक्कीने प्रहार केला, त्याचं रामनाम सत्य करून टाकलं. गोपाल कृष्ण भगवान की. कंसाचा मृत्यू झाला. बसा. फुटलं का? बर. त्यानंतर नंदबाबा आणि वसुदेवांची भेट झाली. पटपट सांगतो मी आता, बरंचसं चरित्र आहे. आपण या ठिकाणी यावं आणि इथून मला घेऊन जावं. कदाचित तुम्ही म्हणाल की इथून यायचं कसं, न्यायचं कसं, तर जगदंबेची पूजा करण्यासाठी मी मंदिरामध्ये येणार आहे. आपण त्या ठिकाणी यावं, मला घेऊन जावं. सुदेव ब्राह्मणाजवळ हे पत्र दिलं. सुदेव ब्राह्मण पत्र घेऊन आला. देवाने पत्र वाचलं. भगवंत रुक्मिणी मातेला आणण्यासाठी निघाले. बलरामजींनी विचारलं, काय कृष्णा कुठं निघाला? भगवंतांनी सांगितलं, रुक्मिणीला आणण्यासाठी. बरोबर आहे, आता तो मोठा झाला, जायला पाहिजे. रथामध्ये बसून परमात्मा निघाले जगदंबेची पूजा करण्यासाठी. रुक्मिणी माता त्या ठिकाणी आली. जगातले सगळे शकुन तिला दिसू लागले. 10,000 सैनिकांचा बंदोबस्त तिच्या भावाने केलेला होता. परमात्मा कृष्ण ज्यावेळा रुक्मिणीला आणण्यासाठी त्या मंदिरामध्ये प्रवेश करतात, 10,000 सैनिक नग्न तलवार घेऊन तुटून पडले भगवंतावरती. देवानी सर्वांना मोहित केलं. एक म्हणायला लागला, अरे त्याचं रूप बघा किती सुंदर आहे. एक म्हटला, अरे मुकुट बघा. एक म्हटला, पितांबर बघा. एक म्हटला, अरे त्याच्या चरण पादुका बघा. एक म्हटला, त्याचा आणि शेला बघा किती सुंदर आहे. एक म्हटला, अरे त्याचे दात बघा किती सुंदर असतो. देवानी आपल्या सौंदर्यामध्ये सर्वांना फसवलं आणि 10,000 सैनिकांच्या मधून आतमध्ये एंट्री केली. मंदिरामध्ये रुक्मिणीचा हात धरला, रथामध्ये बसवलं आणि रुक्मिणी मातेचं हरण करून परमात्मा निघून गेले. पाठलाग केला त्याच्या भावानी रुक्मिणीच्या. कृष्णा थांब, यशोदेचं दूध पिला असतील तर त्याच ठिकाणी थांबशील. यशोदेच्या दुधाची आठवण केल्याबरोबर भगवंतांनी रथ थांबवला. दोघांचं घनघोर युद्ध झालं. त्याची अर्धी दाढी अर्धी मिशी काढली. तेवढ्यामध्ये रुक्मीचा बाप भीष्मक राजा तिथं आला. भीष्मक राजाने आपल्या मुलाला समजवलं, बाळ मनाची मलिनता मिटवून टाक. रुक्मिणी ही प्रत्यक्षात लक्ष्मी आहे. नारदांनी लहानपणामध्ये सांगितलं होतं, लक्ष्मीचा विवाह केवळ नारायणासोबतच होऊ शकतो. भीष्मक राजाने सांगितलं, जा तुम्ही वरात घेऊन या कौंडण्यपुरामध्ये आणि त्या ठिकाणी आम्ही कृष्णाचा आणि रुक्मिणीचा विवाह लावून देऊ. आम्ही भाग्यवान आहोत. आम्ही रुक्मिणी आईसाहेबांच्या गावाकडचे आहोत. बरं, मुलीकडचे आहोत आम्ही, मुलीच्या पार्टीचे. वरात आणली कौंडण्यपुरामध्ये. कौंडण्यपूर वर्धा जिल्ह्यामध्ये वरात आणली. रुक्मिणी मातेचा परमात्मा कृष्णाचे विवाह संपन्न झाला. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रीमद भागवत महापुराण की जय. लग्न प्रसंग आटोपला. 7:15 झाले पहा. उद्या आपल्या भागवत कथेतील शेवटचा अंतिम दिवस आहे, शेवटचं सत्र आहे. 6 दिवसामध्ये तुमच्या सानिध्यामध्ये आनंदाचे दिवस कसे गेले कळलंच नाही. आणि असंच आहे, आनंदाचे दिवस कसे जातात ते माणसाला कळत नसतात. तुम्हा सर्व श्रोत्यांच्या, सर्व प्रेमळ भाविकांच्या सानिध्यामध्ये वास्तव्य करून कथा सांगताना मोठा आनंद आला. श्रोते जरी भरपूर नाहीत पण श्रद्धावान आहात. परमात्म्यावरती आपली सर्वांची नितांत श्रद्धा आहे. आणि श्रोते असे जर मिळालेत ना, तुम्ही बोलवाल तेव्हा मी यायला तयार आहे. अशा सुंदर वातावरणामध्ये कथा करण्याचा आनंद कोणाला येणार रे? जिथं सगळ्या प्रकारची अनुकूलता आहे, कुठल्या प्रकारची उणीव नाही. सगळ्यात महत्त्वाचं असतं साऊंड सिस्टम. त्याचबरोबर श्रोत्यांची जी मनस्थिती आहे ते परमार्थिक वृत्ती सर्वांची असेल. श्रद्धेमध्ये हे सगळं अनेक अनुकूलता प्राप्त करून देतं. असो, सर्वांच्या मध्ये सेवा करण्याचा योग आला. उद्या आपल्या भागवत कथेचे हे अंतिम सत्र राहील. उद्या फार कमी वेळामध्ये हे सगळं आवरायचं आहे मला. परमात्म्याच्या बाकी विवाहांचं वर्णन सुदाम चरित्र येतं. परमात्मा निजधामाला जातात त्यावेळा उद्धवाला शेवटी उपदेश करून जातात. 11 स्कंदामध्ये उद्धवाचा आणि कृष्ण परमात्म्याचा संवाद आहे. परमात्मा हा मृत्यूलोक सोडून जात असताना उद्धवाला जे सांगितलं
एकादश स्कंदामध्ये इतकं महत्त्वाचं आहे की त्या एकादश स्कंदावरती एकनाथ महाराजांनी स्वतंत्र ग्रंथ निर्माण केला, त्याला एकनाथी भागवत असं म्हणतात.